अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी, संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुखाळ. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी, पांडुरंगा करू प्रथम. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय जी आपली उपास्य देवता पंढरीश परमात्मा त्याच्याकडे आपल्या अंतःकरणातली इच्छा नाम मागणी प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त साके या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची उपांत्य दिवसाची सेवा योगायोगाने प्राप्त झालेली आहे. का म्हणाल तर ही चैत्र वारी आहे आणि वारीच्या निमित्ताने आम्ही असतोय पंढरपुरात. पण काही तारखेमध्ये कमी जास्तपणा झाल्यामुळे नाईलाजाने आज यायचं कबूल केलं. मी नाही म्हणत होतो, तर तुमच्या नावाची तारीखच शिल्लक ठेवली नाही मी.
पोतदार म्हणले, हो महाराज वार्षिक तारीख आहे. बरोबर आहे, तुमचा फोन आला नाही. म्हटलं मी तारखा सगळ्या दिल्या. मग असं कसं? म्हणजे तुम्ही यायलाच पाहिजे, तुमचं कीर्तन झालंच पाहिजे. ठीक आहे म्हणलं, तर तुमच्याकरता येतो म्हटलं, वारी पोच करून येतो. यायलाच पाहिजे. तेव्हा येण्याचं कबूल केलं, आलो. शेवटी संबंध आहे, तोडता येत नाही. म्हणून मी शब्द वापरला, योगायोगाने आजचा हा उपांत्य दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग थोडासा जाणीवपूर्वक निवडलेला आहे. उत्सवाचा उपांत्य दिवस म्हटलं की काहीतरी मागावं. कोणाकडे मागावं? सप्ताह करणाऱ्याकडे. जेवढं गोळा झालंय तेवढं मला देऊन टाका. देवाकडे मागावं. मागावं, बरोबर आहे, पण ही चैत्र वारी आहे. आपल्या संप्रदायामध्ये 4 वारीचं वर्णन केलेलं आहे. त्यात प्रामुख्याने 2 आहेत, ते आषाढी आणि कार्तिकी. आणि काही आपल्या संप्रदायातल्या थोर मंडळींनी वारकऱ्यांना अधिक वारीचा आनंद घेता यावा म्हणून आणखी 2 वारीला प्राधान्य दिलं, चैत्र आणि माघ. पण अनादी कालापासून चालत आलेला 2च वारी आहेत बरं का, आषाढी आणि कार्तिकी. माघ आणि चैत्र नंतर सुरू झाल्यात वाऱ्या. म्हणजे आम्हा तुम्हाला तो वारीचा विधी करता यावा म्हणून निवडलेली वारी. त्यात त्या वारीचं वर्णन करताना आजच्या एकादशीचं वर्णन केले. आजची वारी म्हणजे महादेवाची वारी, शिंगणापूरची. गेल्या वर्षी भाऊनी कीर्तनात सांगितलं, गुरुवारी भाऊजींनी, की या शिंगणापूरच्या वारीला पंढरपूरला महादेव येतात बरं का. मी महादेवाची, शिंगणापूरच्या महादेवाची वारी. त्या वारीचं काही महत्व सांगावं, कारण वारीचाच दिवस आहे. म्हणून वारीचं महत्व सांगणारा अधिक मागणीपर प्रकरणातला अभंग आहे बरं का. उभय स्वरूपाचं चिंतन करणारा अभंग आहे. आणि आपल्या जरी तोंड पाठातला नसला तरी कान पाठातला तरी आहे. आपण रोज भजन झाल्यानंतर ही मागणी म्हणतो. हा अभंग शक्यतो कधी चालीवरती म्हटला जात नाही. भजनाचा समारोप झाल्यानंतर आपण म्हटला जातो. चालीवरती म्हणताना थोडस मागं पुढे होतंय बरं का, कधी म्हणायचं नाही. म्हणून वारीचं महत्व आणि मागणीपर असा उभय स्वरूपाचा विचार करून अभंग निवडलेला आहे. तेव्हा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाकडे इच्छा प्रगट करतात. कधी इच्छा प्रगट करण्याकरता तुकोबाराय देवाकडे गेले असतील? पण संत महात्म्यांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये अखंड उपासना आहे. काय? अखंड उपासना आहे. आमची तुमची पर्व काळाला धरून उपासना आहे बरं का. लोक म्हणतात आज एकादशी आहे, भजन केलं पाहिजे. काय? एकादशी आहे, भजन केलं पाहिजे, जागर केला पाहिजे. हा, भजन हे रोजच केलं पाहिजे. काकडा रोजच केला पाहिजे. पण आमचा काकडा हरिपाठ आणि भजन कधी असतं? सप्ताहपुरतं. ही आपली अखंड उपासना नाही बरं का, नाहीये. पण संतांची अखंड उपासना आहे. संत हे थोर उपासक आहेत. आणि ती थोर उपासना करत असताना त्या उपासनेतून त्यांनी एक जगाला संदेश दिला बरं का. ज्या उपास्य देवतेची आज आपण उपासना करतो त्या उपासनेमध्ये कधीही खंड पडता कामा नये. खंड पडता कामा नये. ज्या दिवशी आपण त्याचे उपासक झालो तेव्हापासून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत
त्या उपासनेमध्ये खंड पडता कामा नये. देह जावो अथवा पांडुरंगे दृढभावो पांडुरंगे दृढभावो पांडुरंगे दृढभावो पांडुरंगे दृढभावो पांडुरंगे सोडी सर्वता आन तुझी पंढरी नाथा. शपथ घेऊन सांगतात की देवा तुझी उपासना करत असताना त्या उपासनेमध्ये कधीही अंतर खंड पडता कामा नये. बरं का, विष्णूची पूजा रोज केली पाहिजे एका वैकुंठ चतुर्दशी दिवशीच केली पाहिजे? रोज केली पाहिजे. रोज तुळशी व्हायला पाहिजेत का त्या दिवशीच व्हायला पाहिजेत? नाही, त्याचा आग्रह आहे तो म्हणते मी वैकुंठाला जाणार आहे. दुसरं काय बोलत नाही बरं का फोनवरती. त्याला म्हटलं ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला वैकुंठात जागा नाही. ती रोज केली उपासना पाहिजे बरं, अखंड. देवाजवळ दिवा अमावस्या पौर्णिमेला लावला पाहिजे का रोज लावला पाहिजे? रोज लावला पाहिजे. का रोज आपल्या जीवनातला अंधार गेला पाहिजे, अज्ञान गेलं पाहिजे. त्या न्यायाने त्या भगवंताची उपासना अखंड केली पाहिजे. आणि तुकोबरांच्या जीवनामध्ये ही अखंड उपासना आहे, नाही असं नाही बरं का. महाराजांनी वर्णन केले, वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा. वंश परंपरेने महाराजांच्या घराण्यामध्ये ही अखंड पंढऱ्याची सेवा आहे. अखंड आहे बरं का, कधीही खंड नाहीये. अशी अखंड सेवा ज्यांच्या जीवनामध्ये आहे अशी तुकोबाराय. त्या भगवंताची उपासना करत असताना एक दिवशी तुकोबाराय वारीच्या निमित्ताने भगवंताच्या दर्शनाला आले. दर्शनाला आल्यानंतर भगवंताच्या रावळामध्ये गेले आणि भगवंताच्या रावळामध्ये गेल्यानंतर भगवंतांनी थोडस तुकोबरांच्या चेहऱ्यावरचे भाव जाणले बरं का. चेहऱ्यावरचे भाव जाणले, कारण काहीतरी मनामध्ये विचार जर चालू असेल तर त्याचे भाव चेहऱ्यावरती उमटतात. आणि कोणाला कळतं? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहाराचे न लगे. नवऱ्याचे बायकोला कळतात बरं का.
जर जेवत असताना जर लक्ष नसेल तर ते म्हणते आज तुमचं लक्ष नाही बरं का, तुमचं आज लक्ष नाही. नेहमीप्रमाणे तुम्ही आज प्रसन्न भावनेनं जेवत नाही. कोण म्हणते का? नवऱ्याची नाडी बायकोला कळालेली असते. बर का? मुलाची नाडी आईला कळते, शिष्याची नाडी गुरुला कळते आणि भक्ताची देवाला कळते. बर का? खरंच हा देव कच्चा आहे, भक्त कच्चा आहे का पक्का आहे, खरंच मनापासून भक्ती करतो का वरवर करतो, हे देव जाणतो. बर का? आणि त्या तुकोबारांच्या अंतःकरणातली ही काही भावना, काही भाव महाराजांच्या चेहऱ्यावरती प्रगट झाले, हे देवानी जाणलं. आज तुकोबारांच्या मनामध्ये काहीतरी विचार आहे, बरं का? काहीतरी विचार आहे. आतापर्यंत आम्ही बऱ्याच वेळा बघितलं तुकोबारांच्या जीवनामध्ये, मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतेल्या रोकडे मनोरथ. काहीतरी तुकोबारा मागतील, काहीतरी मागतील. बऱ्याच वेळा देवानी लक्ष ठेवून बघितलं, पण कधी तुकोबारांच्या चेहऱ्यावरती भाव दिसले नाहीत. पण आज भाव दिसत आहेत. तेव्हा काहीतरी महाराजांना मागायचं आहे, बरं का? काहीतरी मागायचं आहे. मग देवानी विचार केला, खरंच विचारावं का नको, विचारावं का नको? का आतापर्यंत त्यांनी मागितलेलं नाहीये, पण आज मात्र देवालाच अशी काही मनामध्ये रुकरुक निर्माण झाली. काहीतरी आज आपण तुकोबारांना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं प्रगट करण्याकरता आपण त्यांना आग्रह केला पाहिजे. तेव्हा देवाला राहवलं नाही, बरं का? देवाला राहवलं नाही. आणि भगवंताच्या समोर तुकोबारा उभे आहेत, दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊनही तुकोबारा तिथेच उभे आहेत, बरं का? तेव्हा देवाने विचारलं, महाराज काय तुम्हाला मागायचंय का? खरंच सांगा, काय मागायचं असेल तर मागा म्हणा, संकोच करू नका. महाराज एक बोलणार, दोन बोलणार, पण देव विचारतात पुन्हा पुन्हा, काय असेल तर मागा, मन मोकळं करा. मला माहित आहे तुमचा स्वभाव, माहित आहे. आतापर्यंत तुम्ही कधीहीच आमच्या समोर तुमच्या अंतःकरणातली इच्छा प्रगट केलेली नाहीये. आम्हीच वेळोवेळी आपल्याला आग्रह केलेला आहे. त्यावेळी तुम्ही आमच्या आग्रहास्तव मागितलंय, मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पण आज तुम्ही काही बोलत नाही, पण तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी चाललेलं आहे, मनामध्ये काही चाललेलं आहे. महाराज खरंच काय असेल तर प्रगट करा. महाराजांनी विचार केला, खरंच देवानी जाणलंय. आता लपवता कामा नये, लपवता कामा नये, बरं का? त्या महाराजांनी मन मोकळं केलं. म्हणले, देवा खरंच आज इच्छा झाल्या, म्हटले मागायची. मागा मागा म्हणले, संकोच करू नका. देवाला माहिती होतं हे मागून मागून काही प्रपंचाचं मागणारच नाही. मागून मागून काय प्रपंचाचं मागणार नाहीत, हे देवाला माहितीच होतं. हे मागले तर परमार्थाविषयीच मागतील. खरंच महाराज संकोच करू नका, काय मागायचं असेल तर मागा. काय नाही म्हणले, देवा आम्ही तुझी उपासना करतोय, अखंड करतोय, आम्ही तुझे दास म्हणून घेतोय. देवा आम्ही तुझे दास आहोतच. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही तुझे दास आहोत, दास होऊन तुझे आम्ही देवा सेवा करतोय, आनंद भोगतोय. मग देवा आनंद भोगतोय, पण भोगूनही देवा तृप्ती झालेली नाही.
भोगून तृप्ती झालेली नाहीये. मग जो आनंद आज आम्ही तुझा दास होऊन बघतोय, हाच आनंद देवा आम्हाला जन्मोजन्मी दास होऊन भोगायला मिळावा एवढीच इच्छा आहे. त्यांनी म्हटलंय मागं म्हणायला पाहिजे, हेची व्हावी माझी आस, 7 दिवस तुझा दास. आम्ही 7 दिवस घराकडे जात नाही बरं का. 7 दिवस घरात झोपत नाही. विना उभा का केला त्या दिवशीच अंतरून आणतोय आणि काला झाला की त्या दिवशी घेऊन जातोय पुन्हा पुढच्या वर्षीच. बरोबर, जन्मोजन्मी तुझा दास, हेची व्हावी माझी आस. आस नाम इच्छा. तुकोबाराय आपल्या उपास्य देवतेजवळ आपल्या अंतकरणातली आस नाम इच्छा प्रगट करतात. बरं का, मी बोलून गेलो मगाशी प्रवचनामध्ये, आताही बोलून गेलो. खरीच जी पारमार्थिक इच्छा असेल ती भक्ताने देवाजवळ प्रगट करावी. बरं का, प्रगट करावी, झाकून ठेवू नये. मग ती इच्छा देवाजवळ तुकोबाराने प्रगट केलेली. देवा हेची व्हावी माझी आस, हीच माझी इच्छा आहे, दुसरी काही इच्छा नाहीये. भक्ताला इच्छा असते का? होय. आणि ज्याला इच्छा असते त्याला भक्त म्हणतात का? भक्ताला इच्छा नसते. गेले आशा पाशवी भक्तायशी
जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. भक्ताच्या अंतःकरणामध्ये इच्छा नसते. मग भक्ताच्या अंतःकरणामध्ये इच्छा नसते, मग महाराजांनी इथे इच्छा प्रगट केली का नाही? मग तुकोबाराय भक्त नाहीत का? आहे. मग भक्त असताना इच्छा प्रगट केली. इच्छा कशाला म्हणतात ते पहिल्यांदा कळलं पाहिजे. इच्छा कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे. परमार्थाला ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्याकरता जी केलेली इच्छा त्याला इच्छा म्हणतात. बरं, हा, परमार्थाला जी केलेली इच्छा त्याला इच्छा म्हणत नाही. आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये सगळ्या प्रपंचाच्या संबंधानेच इच्छा आहेत. परमार्थाच्या संबंधाने इच्छा नाहीत. बरं का? भक्ताच्या अंतःकरणामध्ये जरी इच्छा असली तरी प्रपंचाच्या संबंधाने एकही इच्छा भक्ताच्या अंतःकरणामध्ये नसते. बरं का? हा, परमार्थाच्या संबंधानेच इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. आणि परमार्थाच्या संबंधाने जी इच्छा असते त्याला इच्छा म्हणत नाहीत. म्हणून तर तुकोबारांनी इच्छा नाम आस प्रगट केली. ही परमार्थाच्या संबंधाने, हा, प्रपंचाच्या संबंधाने नाही. बरं का? आणि परमार्थाच्या संबंधाने इच्छा निर्माण केली. काय इच्छा निर्माण केली? जन्मोजन्मी तुझा दास. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक सण आहे, माता वर्गाला माहिती आहे, ज्येष्ठ महिन्यामध्ये येतो. त्याला पौर्णिमेचा काय त्याला नाव? वट पौर्णिमा. त्या वडाची पूजा करतात. कशा करता? हाच पती जन्मोजन्मी मिळावा. आणि तुकोबाराय म्हणतात जन्मोजन्मी तुझा दास. बरोबर आहे का? हा, तुकोबाराय जन्मोजन्मी दास व्हावं म्हणतात, पण हे मनापासून म्हणतात. ह्या माता वर्ग म्हणायचं म्हणून म्हणतात. बरं, ते मनात म्हणतात ह्याच जन्मात मिळालाय पुष्कळ झालं. ह्या जन्मामध्ये मिळालाय पुष्कळ झालं, पण ते नाही लाजाने रू पडल्या. त्या दिवशी मागायचं असतंय हाच जन्म, हाच पती जन्मोजन्मी. खरंच वाटतं तसं? तुम्हाला वाटत असेल तर भाग्यवान आहात तुम्ही. मला त्यातला भाव सांगायचा आहे. हा, त्या पौर्णिमेच्या निमित्ताने माता वर्ग त्या वडाची पूजा करून त्या भगवंताकडे मागणं मागतात. हाच पती जन्मोजन्मी मिळावा, जन्मोजन्मी मिळावा. आणि तुकोबाराय मागतात जन्मोजन्मी तुझा दास. दोन्हीकडे जन्मोजन्मी सारखं आहे म्हणून मला ते आठवलं. बरं का? पण त्यातला भाव मात्र भिन्न आहे. हे फक्त वरच्यावर मागणं आहे. हा, आणि तुकोबारांचं जे मागणं आहे ते अंतःकरणापासून मागणं आहे. बरं का? अंतःकरणापासून मागणं आहे. देवा, खरंच मी तुझा दास आता ह्या जन्मात आहेच. आणि दास होणं हे लौकिक दृष्टीनं चांगलं नाही. बरं का? लौकिक दृष्टीनं चांगलं नाही, पण परमार्थाच्या दृष्टीने त्याच्यासारखं दुसरं काही चांगलंच नाही. आयुष्यभर आपण मालक म्हणून जगावं का काम गडी म्हणून जगावं? लोक म्हणतात महाराज बरेच वर्ष गडी म्हणून काम केलं, आता मालक व्हायची इच्छा आहे. ड्रायव्हरच्या हाताखाली कंडक्टर राहिलेला तो कंडक्टर कालांत दिवसांनी म्हणते आता मी ड्रायव्हर होणार. बरं, किती दिवस कंडक्टर व्हायचं म्हणतोय. शिंटरिंग वाल्याच्या हाताखाली काम करणार ते म्हणते किती दिवस शिंटरिंगचं काम ह्याच्या हाताखाली, आता आपणच मालक स्वतंत्र. गवंड्याच्या हाताखाली काम करणार त्याला वाटतं आता आपणच गवंडी व्हावं. म्हणजे प्रत्येकाला दास राहावा असं वाटत नाही, मालक व्हावा असं वाटतं. हे लौकिक दृष्टीने प्रपंचाच्या दृष्टीने योग्य आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने आयुष्यभर
दास राहणं किंवा जन्म जन्मांतरे दास होणं हेच परमार्थाचं वैभव आहे. हेच वैभव आहे बरं. पण भगवंताचा दास होण्यामध्ये जो आनंद आहे तो बाकी कशामध्येही आनंद नाहीये. आनंद नाहीये. देव होण्यापेक्षा देवाचा दास व्हावं बरं. म्हणून तर तुकोबरांनी देवाकडे सांगितलं, देवा तुझा दास होण्यामध्ये आनंद आहे, म्हणून आम्हाला ते बाकीचं काही नको बर का. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिते भाव, करी. देवा तू देव देव राहा आणि आम्हाला भक्त भक्तच ठेव. का भक्त होऊन दास होऊन तुझा मी आनंद, का भक्तीचा आनंद भोगण्याकरता दास व्हावं लागतं. दास झाल्याशिवाय आनंद भोगता येत नाही. लक्षात ठेवा, येत नाही. आणि दास होणं इतकं सोपंही नाहीये. दास होणं इतकं सोपं नाही. लक्षात ठेवा. पण तुकोबारांनी तो भक्तीचा आनंद भोगलेला आहे. आणि तो आनंद भोगण्याकरता देवा हा आनंद भोगण्याकरता पुन्हा पुन्हा आनंद भोगायचा, एका जन्मात नाही. जन्मोजन्मी. जन्मोजन्मी म्हणजे देवा जोपर्यंत तू देव देव रूपात आहे तोपर्यंत आम्ही भक्त भक्त रूपामध्ये असावं बरं. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ जोपर्यंत या जगताचं अस्तित्व आहे, जोपर्यंत या जगताचा प्रलय होत नाही तोपर्यंत देवा तुझं आणि आमचं नातं कायम राहावं. एका जन्मापुरतं नको. जन्मोजन्मी शब्द वापरलेला आहे. एक जन्माचा विचार मांडला नाही, पण जन्माचा आकडा पण घटलेला नाहीये. जन्माचा आकडा पण स्पष्ट केलेला नाही. जन्मोजन्मी म्हणजे अनेक जन्म. जोपर्यंत तू देव देव रूपात आहेस तोपर्यंत आमचं आणि तुझं नातं देवा राहिलं पाहिजे. राहिलं पाहिजे बरं का. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, मग उपगवा जन्मांतरी, मग उपगवा जन्मांतरी, मनसी काही माला, मनसी काही माला,
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, जन्मो जन्मी तुझा दास उपजवी जन्मांतरी. तुम्ही दिलेलं प्रमाण लागते पण दुर्यान वयान लागते. इथं जन्मो जन्मी तुझा दास करून ठेव म्हणतात आणि तिथं म्हणते जन्मो जन्मी तुझा मी दास होईन. इथं करून ठेव म्हणतायत आणि होईन. होईन आणि करून ठेव यात म्हणण्यामध्ये अंतर आहे. अंतर आहे. संगती लावता येते. म्हणून इथं देवा तुझा दास करून ठेव म्हटलं. आणखी ठिकाणी वर्णन केले की नाही. जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी. खरंच देवा इच्छा प्रगट केलेली आहे. आणि तिथं महाराज म्हणतात ते आम्हाला करता येतं, आम्ही हे करणार. की अनेक जन्मामध्ये देवा तुझा भक्तीचाच आनंद भोगायचा आहे. भक्तीचा आनंद अविट स्वरूपाचा आहे. बरं, आणि भक्तीचा आनंद अविट स्वरूपाचा आहे. आणि ही इच्छा देव पूर्ण करू शकतो. देव पूर्ण करू शकतो का? देवाचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. देवाचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. देवाला भक्तीचा आनंद कधी भक्त असतील तर, भक्त नसतील तर आनंद नाहीये. तुम्ही बघा 18व्या अध्यायामध्ये एक प्रसंग आलेला आहे. अर्जुनाच्या जीवनातला शेवटचा प्रसंग आहे. बरोबर, अर्जुनाला देवानी विचारलं, अर्जुना मी तुला हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तुझ्या चित्तातला मोह जाण्याकरता. तर तुझ्या चित्तातला मोह गेला का? अर्जुनाने सांगितलं देवा गेला, नुसता गेला नाही, सकुटुंबची गेला. तेव्हा माझ्या चित्तातला मोह नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा अर्जुन उवाच. अर्जुन बोलला बरं का, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. देवा माझ्या चित्तातला मोह गेला. देवाला एका परीनं आनंद झाला आणि एका परीनं दुःख झालं. बरं का, मोह गेला तुझ्या चित्तातला. वा वा अर्जुना, खरंच तुझं जीवन सफल झालं. बरं का, सफल झालं. पण अर्जुना मला खंत वाटते. अरे तुझ्या चित्तातला मोह गेला असतो, आता अर्जुन राहिला नाहीस. तू अर्जुन न राहता आता तू देव झालास, माझ्या स्वरूपाला प्राप्त झालास. अर्जुना आता तू अर्जुन अर्जुन राहिला नाहीस, तू माझ्या स्वरूपाला प्राप्त झालास. मी आता अर्जुन म्हणून कोणाला हाक मारू रे? देव गहिवरून आले. बरं का, अरे आतापर्यंत तू अर्जुन अवस्थात मी देव होतो, मला बोलता येत होतं, मला बोलता येत होतं. आता तू अर्जुन राहिलाच नाहीस, भक्त राहिलाच नाहीस, माझ्या स्वरूपाला प्राप्त झालास. मी संवाद कोणाशी करू? देवाचे डोळे भरून आले. बरं का, मी कशा करता सांगतोय? जोपर्यंत भक्त भक्त आहे तोपर्यंत देवाला भक्तीचा आनंद भोगता येतो. भक्त भक्त जर देवाशी एकरूप झाला तर देवालाही आनंद भोगता येत नाही. बरं का, देवाचाही स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. की महाराज खरंच तुमची इच्छा अतिशय चांगली आहे. तुम्हाला अनेक जन्मामध्ये मी दास करून ठेवीन का? मलाही तो आनंद भोगता येईल, तूही मला
आनंद भोगता येईल. हरकत नाही, तुमची इच्छा पूर्ण होईल. पण महाराज खरंच तुम्हाला दास व्हायचंय, कोणत्या रूपाने व्हायचंय, कोणत्या रूपाने दास व्हायचंय? ह्या कलियुगातला प्रसंग आहे ना. आणि कलियुगामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारीला महत्व आहे. पंढरीचा वारकरी चाली म्हणायला शिकावं. आपल्याला छंदिक चाली म्हणायची सवय लागली. छंदिक चाली म्हणणाऱ्याला वारकरी चाली म्हणतात येत नाही. मी या आठवड्यात कुठं कार्यक्रमाला गेलो, कोणालाच चाली म्हणता येणार म्हणणारी भरपूर होते बर का, पण ते मागं चाली कोणालाच म्हणता येणार. परवा एक असा प्रसंग घडला. गुरुवर्य साखरे महाराजांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण चिदंबरेश्वर महाराज म्हणून त्यांचे 2 नंबरची चिरंजीव, त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये डोंगरगण या ठिकाणी हरिभक्तीपरायण जंगली शास्त्री तिथे एक मोठे महाराज आहे, त्यांचा आश्रम आहे. आणि त्यांचा 75वीचा कार्यक्रम. सगळे संप्रदायातले अधोरी कीर्तनकार प्रत्येक बर का. त्यात साखरे महाराजांच्या चिरंजीवांचं कीर्तन होतं. म्हणणारे वाजवणारे एवढे होते, गणित नाही बर का. पण त्यांनी विना घेतल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं, छंदिक चाली कोणीही म्हणायच्या नाहीत. 50 भर म्हणणारे होते, कीर्तन होईपर्यंत एकाने तोंड उघडलं नाही बर का. एकाने तोंड उघडलं नाही. त्यांनी पहिल्यांदाच विना घेतल्या सांगितलं, पिक्चरच्या चाली म्हणायच्या नाहीत. तेव्हा वारकरी चाली जतन केल्या पाहिजेत बर का. तुकोबारायांना देव विचारतात, तुम्हाला दास व्हायचाय, पण कोणत्या रूपाने दास व्हायचाय? महाराज म्हणतात, एकच इच्छा आहे, होईन भिकारी. होईन पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी.
तेव्हा इच्छा आहे पंढरीचा वारकरी होईन भिकारी किंवा होईन भिकारी. पंढरीचा वारकरी काय व्हावं? सोनार व्हावं का वारकरी व्हावं? सोनार जरी झाला तरी शेवटी सोनं घालून कोणी जात नाही. पण वारकरी झाला तर तुळशीची काष्ट घालून तरी जातील बरं का. माझा त्याच्यावरती डोळा जास्त आहे बरं का. वारकरी तुझ्याकरता आपण घेतलेला नाही. तुकोबारायांना देवानी विचारलं, देवा एकच आहे, पंढरीचा वारकरी, मला पंढरीचा वारकरी होऊन तुझी सेवा करायची. विचार करा, जे तुकोबाराय या भूतलावरती आज संत रूपाने अवतीर्ण होऊन जगाला उपदेश करत असताना त्यांना नामदेव महाराजांनी निळोबारांनी जगद्गुरु ही संज्ञा दिली. जगद्गुरु पदाला प्राप्त झालेले तुकोबाराय देवाला काय म्हणतात? पंढरीचा वारकरी. आपण काय बघावं देवाकडे? विचार करा बरं का. पुन्हा पुन्हा विचार करा. देवा मला वारकरी आहेच, पण वारकरी होऊन तुझी सेवा करायची. वारकरी होऊन सेवा करायची बरं का. का वारकरी होऊन सेवा करण्यामध्ये फार आनंद आहे, फार आनंद आहे बरं का. कलियुगामध्ये वारकऱ्याला फार महत्व आहे, अतिशय महत्व आहे. तुळशीची माळा धारण करायचे. का धारण करायचे? त्याला प्रिय आहे, त्या देवाला प्रिय आहे. त्याला जे प्रिय आहे ते त्याला द्यायचं नाही, ते आपण स्वीकारायचं आहे. दोन मित्र एकत्र आले, प्रिय जिवलग मित्राला. मग तो म्हणतोय चला जाऊ खायला प्यायला. हा काय म्हणतोय, काय लागल तेवढं खायचं प्यायचं बिल मी भागवतो, पण मी घेणार नाही. ते म्हणते तू घेतलास तर मी खाईन, तर तू मित्र माझा बरं का. ते म्हणते खाऊ घालायला तू माझ्याकडे काय पैसे नाही. माझा मित्र तुला जर म्हणून घ्यायचं असेल तर मी जे खातो, मी जे पितो ते तुला प्यावं लागल, खावं लागलं. बरोबर आहे ना? मग भगवंताला जे आवडतं ते भगवंताला द्यायचं का आपण स्वीकारायचं? आपण स्वीकारायचं आहे. भगवंताला तर द्यायचं आहे, भगवंताला तुळस प्रिय आहे, त्याला तर ते अर्पण करायचे आहे. पण त्याची इच्छा आहे मला जे प्रिय आहे ते तुम्ही स्वीकारावं बरं. आणि ते स्वीकारणं म्हणजेच वारकरी. वारकरी होणं म्हणजे देहावरती तुळशी पत्र ठेवणं. देहावरती तुळशी पत्र ठेवणं. हा देह आता प्रपंचा करता नाही, हा देह आता भोगा करता नाही, हा देह आता उचापत्या करण्याकरता नाही, हा देह आता भगवंताच्याच सेवेकरता. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका मने आनंद. वारकरी हा स्वतःच्या जीवनाविषयी उदार असतो का देहाचं तादात्म्य राहिलेलं नाही. देहाचं तादात्म्य नाही हे दाखवण्याकरताच तुळशीच्या माळा घालायच्या आहेत. चांगल्या दिसतात म्हणून घालायचे नाहीत बरं का. देवा तुझा वारकरी दास व्हायचाय, वारकऱ्याच्या रूपाने व्हायचाय.
आणि वारकऱ्याच्या रूपाने दास होऊन तुझी तुझी सेवा करायची आहे. तुझी ही वारीची सेवा आहे. ही वारीची सेवा आहे. आतापर्यंत आमच्या घरामध्ये आहेच, पण हीच मला पुन्हा पुढं पुढं पुन्हा पुन्हा घ्यायची आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कनकरी आणि कनकरी पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 आणि कनकरी तीर्थव्रत, आणि कनकरी पंढरीची वारी आहेच आहे घरात, पंढरीची वारी आहे माझी घरी. ती वारी आहेच, पण तीच वारी आमच्या घराण्यामध्ये अखंड चालावी. बरेच लोक विचारतात, महाराज आमच्या घरात आतापर्यंत कोणी माळ घातली नाही, आम्हाला घालायला चालते का? आम्ही विचारतो, तुमच्या घरात आतापर्यंत कोणी खात नव्हतं, खायला चालते का? कधी विचारलं असं? जे विचारायला पाहिजे माणसं ते विचारत नाही, नको ते विचारतात. आम्ही वारी घेतली असती म्हणतात, पण थोडं आमच्या घरातली वारी कोण चालवणार? वारी कोण चालवणार? हे बघा, निष्ठेनं जर तुम्ही वारी जर केली ना, तर तुमच्या घरामध्ये देव कोणाला तरी बुद्धी देईल वारी चालवण्याची. तुम्ही त्याची चिंता करू नका. पण आधीच रडवं त्यात माहेर आडवं. घालू का नको? घालायलाच पाहिजे. काय काय संबंध आहे? अशीच भक्ती करता येत नाही का? मंगळसूत्र न म्हणता नांदता येत नाही का? मंगळसूत्र न बांधता नांदता येते, पण तिला पतिव्रता म्हणतात का? काय म्हणतात? कीर्तन सांगत नाही. पंढरीचा वारकरी विद्यार्थी तुकोबर आहे. दास आणि वारकऱ्याच्या रूपाने दास व्हायचा आहे बरं का. ती सेवा करायची आहे, तो सेवेचा आनंद घ्यायचा आहे. आणि तो सेवेचा आनंद घेण्याकरता देवा पंढरीचा वारकरीच. आणि ती वारीची परंपरा आमच्या घरामध्ये आमच्या जीवनामध्ये ती अखंड चालावी. कशी चालावी? वारी चुकू नेदी हरी. चुकू नये बरं का आमच्या घरामध्ये वारी. आमचे एक त्या बेळगावला एक वारकरी होते, भजनी वारली 2 वर्षापूर्वी. ते हे अभंग म्हणताना काय म्हणायचे? वारी चुकून दे हरी. ते काय म्हणायचे? वारी चुकून दे हरी. चुकून निधी नाही, ते चुकून दे हरी. वारी चुकू नये बरं का. म्हणजे त्या वारीमध्ये खंड पडू नये. वारीचा नेम आहे काय? वारीचा नेम आहे, वारकऱ्याने दशमीला पंढरपूरला गेलं पाहिजे. दशमीचं सकाळचं स्नान झालंच पाहिजे. दशमी, एकादशी आणि द्वादशी हा वारीचा विधी आहे. क्षीरापत घेतल्यानंतर मग पंढरपूर सोडावं. आम्ही दशमीला रात्री बसतोय, एकादशीला सकाळी पंढरपूरला जातोय आणि द्वादश सोडायला घराकडे येतोय. म्हणजे आम्ही वारकरीवर का मामद्याचे तुम्ही
हे वारीचं लक्षण नव्हे बरं का. हा, एक तरी वारी विधीची करावी, एक तरी वारी विधीची करावी बरं का. हा, कोणती वारी आहे तुमची? दशमीला जात आहे ना, शिरापत करून येता का द्वादशीला घराला घरी जेवायला? हा, अपूर्ण आहे वारी. अपूर्ण आहे, सुधारणा करा पुढच्या वर्षीपासून. एक वारी माघवारी यांना पूर्ण करायची, अर्धवट करायची नाही. आता आम्ही महिन्याची वारी म्हणजे ही पूर्ण नाही बरं का. आमची धावती वारी आहे. रात्री कीर्तन केलं, रात्री बसलो, पहाटे पोचलो, स्नान केलं, चंद्रभागेचं प्रदक्षिणा घातली, कळसाचं दर्शन घेतलं, श्रीगुरूंचं दर्शन घेतलं आणि पुन्हा स्टँडला आलो, पुन्हा हजर येतं कीर्तनाला. ही वारी नव्हे बरं का. पण आमची वारी आहे आषाढीची. नवमीला गेलं की प्रतिपदेला यायचं. हा, तुम्ही जरी म्हटला महाराज तुम्हाला 10,000 रुपये दक्षिणा देतो कीर्तनाला, 1,00,000 देतो म्हटला तरी येणार नाही. हा, वारीचा विधी आहे हो. तो वारीचा विधी आपण एक तरी वारी विधीची केली पाहिजे, एक तरी केली पाहिजे. म्हणून एक प्रसंग आज मी ऐकला, वारकऱ्याच्या जीवनातला, सुंदर आहे, मार्मिक आहे बरं का. आपल्या संप्रदायामध्ये अनेक थोर थोर मंडळी होऊन गेले. एक धोंडोपंत दादा म्हणून एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले. त्या प्रदक्षिणा रोडावरती त्यांचा मठ आहे. हा, आणि ते लातूरहून वारीला येत होते आणि ते लातूरला आले नवमीला, आणि त्या लातूरहून कुरुडवाडीला रेल्वेची, ती लहान डब्याची बरं का, निरोगेश. आणि तिथं ते पोचायला आणि ती रेल्वे निघून गेली. चौकशी केली स्टेशनवरती, कोणी स्टेशन मास्तरला विचारलं का हो रेल्वे गेली म्हटले. म्हणजे आता म्हणजे उद्या संध्याकाळीच, उद्या संध्याकाळी माझी वारी आहे, मग पुन्हा रेल्वे येणार नाही का? नाही म्हणले. पुन्हा रेल्वे येण्याकरता काय करावं लागेल म्हटले. जुना प्रसंग आहे बरं का. काय नाही म्हणले, तुमच्याला एकट्या करता जर बोलायचं असेल तर 2,000 रुपये खर्च आहे म्हटले. 2,000 रुपये खर्च आहे. असं मी देतो की 2,000 म्हटले, पण रेल्वे बोलवून घ्या म्हणून. स्टेशन मास्तरनी पाहिलं, हा तर गबाळी दिसतोय, 2,000 रुपये देतो म्हणतोय आणि रेल्वे बोलवून घ्या म्हणतोय. त्याच्याकडे उपरणं होतं, ते उपरणं खाली ओतलं, म्हणजे मोजून घ्या. 2,000 रुपये निघाले बरं का. त्या स्टेशन मास्तरनी कुरुडवाडीला फोन केला स्टेशन मास्तरला आणि इंजिन पाठवून द्या म्हणले. आता एकट्यालाच न्यायचं होतं ना, डब्याची गरज नव्हती. हा, ते इंजिन आलं कुठं? लातूरला. आणि त्यांना घेऊन ते बरोबर कुरुडवाडीला, बरोबर दशमीला ते पंढरपूरला आले. लोक विचार करू लागले त्या कुरुडवाडीमध्ये असा कोण वारकरी की एका वारकऱ्याकरता इंजिन येतंय. बघायला लोक आलते त्यावेळेला. वारी चुकून येते याला म्हणतात बरं. आमचं वारीला का आला नाही? उसाची तोड आलती, त्याने तुला पण का तोडलं नाही? याला वारी म्हणतात. अरे वारीविषयी निष्ठा असावी. हा, वारीविषयी निष्ठा असावी. तुकोबरा म्हणतात, देवा आमच्या जीवनामध्ये हे वारीचं सेवकत्व जर आम्ही स्वीकारूच, पण ही वारीची जी सेवा आहे त्या वारीच्या सेवेमध्ये देवा अंतर पडता कामा नये. वारी चुकून येते. हा, देवा चुकू देऊ नको. म्हणजे ही सेवा तर घडावीच, हा आनंद तर भोगावाच, पण याच्यामध्ये अंतर पडू नये. एवढ्यावरती तुकोबरा थांबले नाही. देवा हा जर वारीचा आनंद भोगायचा असेल, वारकऱ्याचा आनंद भोगायचा असेल, तर तो आनंद भोगण्याकरता काय पाहिजे आम्हाला?
संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी देवा त्या वारी बरोबर आम्हाला संतांचा संग सर्व काळ घडावा का घडावा त्यांच्या संगतीमध्ये प्रेमाचा सुकाळ आहे आणि तो प्रेमाचा सुकाळ आम्हाला प्राप्त व्हावा त्या संतांचा संग घडावा हे चिवावे माझी आस पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू उर्वरित काळामध्ये त्या दोन चरणाचा भाव सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू सर्वांनी कीर्ताने टाळी वाजवायचे मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं आहे बसलेल्या लोकांची समजूत आहे ते टाळकरी उभे राहिलेत फक्त वाजवायचं काम ह्यांनाच दिलंय आम्हाला काय काम नाही आम्हाला फक्त नुसतं बसवलंय असं नाही बरं ते मधलं ते भजन आहे ते तुमच्या करताय बरं तेव्हा हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने नाम घ्यायचा कोणी आळस करू नका ज्याला हात नाही त्याच्याबद्दल आपली काही तक्रार नाही बरं पण आहेत त्यांनी मात्र अगदी मोकळे हात करून जसं भांडायला निघल्यानंतर कसं मोकळं कंबर बांधून उठताय का नाही तसं भजन करताना मोकळं करा बरं का कोणी आळस करू नका विठोबा माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतकरणातली इच्छा देवाजवळ प्रगट करतायत देवा जन्मोजन्मी तुझा दास व्हावा आणि तो वारकऱ्याच्या रूपाने व्हावं आणि ती वारीची सेवा अखंड आमच्या जीवनामध्ये घडावी पण त्या वारीच्या संबंधाने देवा खरंच तुझं सुख जर कुठं भोगायला मिळत असेल तर तुझं सतत भजन करणारे हे महात्मे आहे सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रता की
त्या भगवंताचं सतत रात्रंदिवस भजन करणारे जर कोण असतील तर खरे हे महात्मे आहेत बरं का. भगवंतांनीच वर्णन केले, महात्मा नसतो मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता भजन्ते नन्ये मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. भजनते, माझं भजन हे सतत करतात बरं का महात्मे. आणि जे सतत तुझं भजन करतात त्यांचा संग आम्हाला मिळावा. आणि तो कसा मिळावा? सर्व काळ. आणि त्यांचा सर्व काळ संग जर मिळाला तर महाराज म्हणतात तिथं प्रेमाचा सुखार. त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर खरं आम्हाला प्रेमाचा सुखार आहे बरं का. तिथं संतांची गावी प्रेमाचा सुखार. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुखार. खरं प्रेम त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर ते आम्हाला भोगायला मिळेल. म्हणून त्यांचा संग दे, बाकी काहीही देऊ नको. न लगे मुक्ती धन संपदा संत संग. कधीतरी नाही बर का, सदा दे, सर्व काळ दे. हे प्रेम आहे. आणि प्रेमाचा जो व्यवहार घडतो तो कुठं घडतो? जे भजन करतात तिथं प्रेमाचा व्यवहार घडतो. किंवा भजन कोण करतात? संगीत विशारदवाले. त्यांना इको लागतो, साऊंड सिस्टीम लागते, ते भजन नव्हे बरं का. त्यांना काही लागत नाही, त्यांना काही लागत नाही. त्यांचं भजन ना रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत दिन रजनी हाचे धंदा. हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. आपल्या संप्रदायामध्ये थोर मंडळी होऊन गेले. त्याच्यामध्ये एक थोर होऊन गेलेले साधू ऐवत बाबा बर का. ज्यांनी हा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ज्यांनी काढला, जो दरवर्षी निघतो ना आळंदीहून पंढरपूरला, त्याचे पहिले त्या सोहळ्याचे जर कोणी संस्थापक असतील, प्रेरणादायक जर कोण असतील तर ऐवत बाबा बर का. ते माऊलीचे भक्त होते. त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन केलंय, ते माऊलीच्या समाधीसमोर भजन करत बसायचे. माऊलीच्या समोर भजन करत बसायचे, एवढे भजन करायचे. त्या भजनामध्ये ज्ञानोबरांची समाधी डोलायची बरं का. आता जी समाधी आहे ना, ऐवत बाबा भजनाला बसले की त्यांना रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हते. आणि ते भजन करायला लागले की माऊलीची समाधी डोलायची. काय भजन असेल बघा. याला म्हणतात प्रेमाचा सुकाळ. आमच्याकडे प्रेमाचा दुष्काळ आहे. आमच्याकडे प्रेमाचा दुष्काळ आहे देवा. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर प्रेमाला काही कमीच नाही. घरात बायका पोरांच्या जवळ खरं प्रेम नाही बरं का. हे दिखाव आहे, दिखाऊ. जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा, हे खरं प्रेम नव. खरं प्रेम त्या महात्म्यांच्या जवळ ते भोगायला मिळतं. म्हणून देवा त्यांचा संग आम्हाला अखंड दे. आणि असे वारकरी जर कुठे येत असेल तर महात्मे तर भगवंताच्या
भेटीला येतात. होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. म्हणून पंढरपुरात कोणाच्या संगतीत जाऊन बसावं? पत्त्याचा डाव खेळणाऱ्यांच्या, तंबाखू वळणाऱ्यांच्या, काय हो, बिड्या फुकणाऱ्यांच्या, गावाची माप काढणाऱ्यांच्या. अरे पंढरपूरला गेलायसा, तिथं गेल्यानंतर कोणाच्या संगतीत जावं? जिथं काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल त्यांच्या संगतीत जावं. कुठंतरी तो वेळ घालवू नये. देवा अशा महात्म्यांचा संग घडावा. आणि त्या वारीच्या निमित्ताने गेल्यानंतर देवा एक तुला दान मागायचंय. ते दान जर कोणतं असेल तर ते महाराज शेवटचे चंद्रभागे स्नान तुका मागेचे दान. देवा त्या चंद्रभागेचं स्नान अखंड घडलं पाहिजे बरं. महान तीर्थ आहे, त्या तीर्थाचं वर्णन केले. चंद्रभागे करिता एक स्नान, त्याचे दोष पळते रामोराम. अवघेच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. त्या चंद्रभागेचं महात्म्य आहे. म्हणून वारीला गेल्यानंतर नराला आंघोळ करू नये. एक जोडपं लग्न झालेलं पंढरपूरला गेलं आणि ते सकाळी उठलं. थंडीचे दिवस होते आणि त्या चौकात विचार होता, मला माहिती मी आपलं सकाळी उठून लवकर निघालो. ते म्हणजे इथं गरम पाणी मिळेल का आंघोळीला? पंढरपूरला गेलंय आणि काय विचारतंय तिथं, गरम पाणी मिळेल का? याच्याकरता पंढरपूरला आलायस? अरे वारकरी आमचे आजोबा होते, त्यांनी आयुष्य पंढरपुरामध्ये खर्च केलं. दिवाळीचं स्नान सुद्धा चंद्रभागेतच बरं. जवळजवळ त्यांनी 40-50 वर्षाचा काळ त्यांनी पंढरपुरामध्ये घालवला बरं का. शेवटपर्यंत त्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं बरं.
आजारी पडली म्हणून आम्ही घरी आणलं. शेवटी ते म्हणत होते पंढरपूरला न्या, दुसरं काय म्हणत नव्हते बरं. नुसतं पंढरपूरला न्या, पंढरपूरला न्या. आम्ही म्हणायचं जाऊया, थांबा, बरं वाटलं की जाऊया. दुसरं त्यांना ध्यास काय नव्हता, पंढरपूरला न्या, पंढरपूरला न्या. का? चंद्रभागेचं स्नान घडत नाही. कारण चंद्रभागेचं स्नान म्हणजे एक सर्व तीर्थाचं तीर्थ आहे. ते सर्व तीर्थाचं तीर्थ आहे. कधीही पंढरपूरला गेल्यानंतर कितीही प्रतिकूलता निर्माण झाली तरी चंद्रभागेचं स्नान कधीही चुकवू नये बरं का. कधी, कारण कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये प्रतिकूलता येण्याची शक्यता आहे, बुद्धी बदलण्याची शक्यता आहे. कधी कधी माणसं आळस करतात, आता एवढ्या लांब जायचं कुठं, उतरतात सांगोल्या नाक्याला. आणि सांगोला नाक्याहून चंद्रभागेचं स्नान जायचं म्हणजे किती किलोमीटर हो. माणसं कार्तिकीला आषाढीला उतरतात वाखरीला, आणि एकच आखरीचं स्नान करतात. आखरीचं पुन्हा येत नाहीत बरं का. एकदा दशमीला आले स्नानाला की पुन्हा ते चंद्रभागेकडे बघायला येतच नाहीत. असं नाही. आमच्यावर एक वारकरी येतात, श्रीमंत घरातले, आंबेजोगाईचे. एक मुलगा इंजिनियर आहे, एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा कृषी तज्ञ आहे, आणि 40 एकर बागायत आहे. ते महिन्याची वारी करतात. मग ते कधी आले ना दशमीला, कधी कधी उशीर आले की ते चंद्रभागेत जायचे. आणि जाऊन कुठं चंद्रभागेत जिथं डमक साचलेलं असेल तिथं तांब्यानं पाणी घ्यायचं, आंघोळ करायचे आणि मग घ्यायची. आम्ही नदी भरलेली असेल तर स्नान करतोय. नदी, आम्ही त्यांना म्हणायचं, ते पण इंजिनियरच होते, त्यांनी रिटायरमेंट घेतली. मला इंजिनियर साहेब बाबा त्यात चंद्रभागेमध्ये पाणी नाही घाणे. हे नाही म्हणले, स्नान आपलं चंद्रभागेचं चुकता कामा नये. इंजिनियर माणूस असून, श्रीमंत घरातला असून कधीही ते पंढरपूरला आल्यानंतर तांब्यानं पाणी काढून आंघोळ करायची बरं का. म्हणून त्या तीर्थाचं महत्व आहे. त्या तीर्थाविषयी कधीही आळस आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ नये. त्या तीर्थाची साधना जीवनामध्ये घडली पाहिजे. म्हणून तुकोबारा म्हणतात, चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. देवा, खरंच आमच्या जीवनामध्ये हे चंद्रभागेचं स्नान अखंड घडावं, त्याच्यामध्ये खंड पडू नये. रोज तीर्थाचं स्नान करण्याने फार पुण्य मिळतं बरं का. तुम्हाला स्नानाचं महत्व सांगतो. रोज जर ब्राह्ममुहूर्तावरती थंड पाण्याने आंघोळ केली तर आयुष्य वाढतं. आयुष्य वाढतं, पण अमावस्या पौर्णिमा नव्हे. रोज आम्ही फक्त ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करतो. ह्या दसऱ्याला केलं की दिवाळीला, दिवाळीला केलं की पाडव्याला, आधीमध्ये नाही आहे. रोज रोज ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करावं, थंड पाण्यानं करावं. आयुष्याची वृद्धी होते. आणि तीर्थाचं स्नान केलं तर आयुष्य कमी होईल. आयुष्य तर वाढेलच, पण जीवन निष्पाप होईल, दोष निघून जातील. म्हणून ते स्नान ही साधनाचा बरं का. तीर्थाचं स्नान करणं सुद्धा ही साधना आहे. म्हणून देवा, ती सुद्धा आमच्या जीवनामध्ये कधी खंड पडू देऊ नको. चंद्रभागे स्नान तुका मागे दान. का? कधी कधी आळस निर्माण झाला की बुद्धी बदलते, आणि ती अशी अवस्था निर्माण होऊ देऊ नको. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माझी आस जन्मो जन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकून द्यारी. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुका. चंद्रभागे स्नान तुका मागे दान. पंढरीचा वार करी वारी चुकून द्यारी. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काही अभंगाचा विचार आपल्यासमोर प्रगट केलेला आहे. तुकोबाराने हा विचार प्रगट केला, पण जाता जाता वारकर याला जाणीव करून दिली. वारकऱ्यांनी या पद्धतीने जीवन जगावं. वारकऱ्यांनी पंढरपूरला गेल्यानंतर उसाला दर चांगला येऊ दे.
मुलीचं लग्न जुळना लवकर जुळू दे, असलं मागण्याकरता जायचं नाही पंढरपूरला. तुझी साधना आमच्या जीवनामध्ये अखंड करू. आपण वारकरी आहोत, आपण वारी साधना करतो आणि त्या उपाशी देवतेच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण हेच त्या भगवंताकडे मागावं हे सांगण्याकरता तुकोबारांनी आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट केलेला आहे. तुकोबारांच्या जीवनातल्या यात कमी होतं काय म्हणता तुम्ही? काहीही कमी नव्हतं. पण वारकऱ्याने वारकरी जीवन कसं जगावं याचं एक दर्शन या अभंगातून आम्हा तुम्हाला दिलेलं आहे. तशीही आमच्या जीवनामध्ये साधना उत्तर घडो हीच या चैत्र एकादशीच्या निमित्ताने जरी पंढरपुरामध्ये राहून जरी देवाला सांगताना इथून तरी सांगावं, म्हणून ही आमच्या जीवनामध्ये सेवा घडो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मत क्षमा करणे संती नव्यांगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका वने तुकारा.